कर्मा रिटर्न्स. लेखक धनंजय देशपांडे. सुखी व्हायचं आहे का? मग कर्मा रिटर्न्स विसरू नका. एका सुंदर शहरात छान बंगल्यांची एक कॉलनी होती. त्या कॉलनीत एक बंगला बरेच दिवस रिकामा असतो. त्यामुळं शेजारच्या बंगल्यातली मंडळी त्यांच्या बागेतला कचरा रात्री हळूच या बंद असलेल्या बंगल्याच्या आवारात टाकून देत असत. त्यामुळं तिथं कचऱ्याचा भला मोठा ढीग साचलेला. अशातच एक दिवस त्या बंद बंगल्यात एक तरुण जोडपं राहायला येतं. कंपाऊंडचं दार उघडून ते आत येताच समोर हा कचऱ्याचा ढीग दिसतो. ती चिडते, वैतागते. हे असं कुणी केलं असेल यावर तडफड व्यक्त करते. तो मात्र शांत असतो. तिला आधी आत तर जाऊया असं हसून म्हणत तिला आत घेऊन येतो. येतानाच बाहेरून जेवून आल्यामुळं आता हाताशी वेळ असतो. तर तो तिला म्हणतो, गॅलरी त्यातल्या त्यात स्वच्छ दिसते, तर तू असं कर, तिथं थोडा आराम कर गॅलरीत. असं म्हणून तिला तिथं बसवून हा पठ्ठ्या हातात झाडू घेऊन आधी पूर्ण घर साफ करतो. नंतर बागेत येतो. तिथला कचऱ्याचा ढीग नीट एका कोपऱ्यात नेतो. बागकामासाठी लागणारी हत्यारं तिथंच बागेत एका छोट्या कपाटात असतात. त्यातून तो कुदळ आणि फावडं घेऊन एक छोटासा खड्डा तयार करतो. त्यात हा कचरा टाकून वरती थोडी माती आणि पाणी शिंपडून खड्डा बंद करतो. नंतर पाईप घेऊन त्यानं पूर्ण बागेच्या परिसरात मस्त पाणी मारतो. मरगळलेली ती झाडं आता एकदम तरारून येतात. जमिनीवरची हिरवळ देखील जणू काही खुश होऊन डोलू लागते. एक प्रकारचं चैतन्य तिथं अवतरतं. आणि त्याच्या लक्षात येतं की बागेत मस्त आंब्याची, चिकूची, पेरूची झाडं आहेत. त्या झाडाला मग तो थोडंसं पाणी टाकून ठेवतो. हे करता करता संध्याकाळ होते. तोही थकून गेलेला असतो. तोपर्यंत तीही आतून बाहेर येते. म्हणते, मी आतलं सामान बऱ्यापैकी लावलं आहे, मात्र आता किचनचा कंटाळा आला आहे रे. तो म्हणतो, हरकत नाही, आपण बाहेर जाऊया, थोडं फिरणं पण होईल आणि येताना खाऊन येऊ. त्याप्रमाणे दोघं तयार होऊन बाहेर जातात. त्या दरम्यान शेजारच्या त्या बंगल्यातले लोक तोपर्यंत हे सगळं पाहत असतात. मात्र रोजच्या सवयीनं रात्रीच्या अंधारात ते स्वतःचा कचरा या स्वच्छ केलेल्या बंगल्यात परत टाकतातच आणि दार बंद करून आत बसतात. हे तरुण जोडपं जेव्हा फिरून खाऊन घरी येतं तर दिसतं की पुन्हा शेजारच्यांनी कचरा टाकलेला आहे. ती आता मात्र खवळते. मी बघतेच त्यांच्याकडं असं म्हणून ती शेजारी जायला निघणार इतक्यात तो तिला थांबवतो आणि हसून म्हणतो, तू आत जा, बाकी सोड माझ्यावर. असं म्हणून तिला आत पाठवून तो पुन्हा खराटा घेऊन तो कचरा गोळा करून त्या दुपारी केलेल्या खड्ड्यात टाकून पाणी टाकून ठेवतो. असं रोजच व्हायला लागतं. शेजारचे अंधाऱ्या रात्री कचरा टाकून जात आणि हा खराटा घेऊन तो खड्ड्यात टाकून ठेवत असे. हळूहळू त्या खड्ड्यातल्या कचऱ्याचं मस्त असं सेंद्रिय खत तयार होतं. ते खत तो बागेतल्या फळझाडांना टाकत राहतो. त्यामुळं लवकरच त्या झाडाला मस्त फळं येतात. आणि त्या दिवशी तो एक धमाल निर्णय घेतो. नेहमीप्रमाणे रात्री शेजारचे कचरा टाकून जातात. तो हा कचरा गोळा करून शोषखड्ड्यात टाकतो आणि सकाळी उठल्यावर त्या बागेतली झकास अशी तयार झालेली फळं तोडून एका टोपलीत भरतो आणि ती टोपली घेऊन शेजारच्या घरी जातो. बेल वाजवतो. आतून तिथली मंडळी पीप होलमधून पाहतात तर हा तरुण दिसतो. ते शेजारी गडबडतात की आता भांडायला आला की काय. असं म्हणून ते भांडणाच्या तयारीत दार उघडतात तर समोर हा तरुण हसत मुखानं हातातली फळाची टोपली त्या शेजाऱ्याला देतो. शेजारी चकित होतो. शेवटी ओशाळून तोच म्हणतो की आम्ही रोज कचरा टाकत होतो तरी तुम्ही भांडण करत नाही आहे, तर उलट आम्हालाच फळं द्यायला आलात, हे कसं काय. तर तो तरुण म्हणाला, ज्याच्याकडं जे असतं ते तो देत असतो. तुमच्याकडं कचरा होता तो तुम्ही दिला, माझ्याकडं फळं होती ती मी दिली.
उलट यामध्ये पण तुमचेच आभार मानेल की तुम्ही दिलेल्या कचऱ्यामुळं माझ्या झाडाला लवकर फळं आली. थँक्स, असं बोलून शांतपणे तो तरुण निघून जातो. DD क्लास. मित्रमैत्रिणींनो, एक नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर एकच गोष्ट विसरू नका, कर्मा रिटर्न्स. हे तर असतंच, तुम्ही चांगलं केलं तर त्याचं फळ चांगलं मिळणार. मात्र त्याचवेळी समोरच्यानं वाईट कृत्य केलं तरी त्याला माफ करून त्याच कृत्यातून पॉझिटिव्ह असं काहीतरी काय करता येईल हे पहा. जसं त्या तरुणानं कचऱ्याचं खत केलं. मग तुमच्या मनाला शांतता लाभेल, चिडचिड होणार नाही. अमक्या तमक्यानं माझ्या आयुष्याचं वाटोळं केलं असं काही जण म्हणतात, पण त्यात तथ्य नसतं. कुणीच कुणाचं असं वाटोळं करत नसतो. तर तुम्हीच काहीतरी वाईट कर्म केलेलं असतं तर तेच रिटर्न तुमच्याकडे आलेले असतात. हे जर तुम्हाला कळलं तर जीवन नक्कीच सुखकर होईल. कर्म हे असं एक हॉटेल आहे जिथं ऑर्डर द्यावी लागत नाही. तिथं तुम्हाला तेच मिळतं जे तुम्ही शिजवलेलं असतं. कुठेतरी मस्त ऐकण्यात आलेलं होतं, ते शेवटी सांगतो आणि थांबतो. दाग तेरे दामन के धुले न धुले, नेकी तेरी कहीं तुले न तुले. दाग तेरे दामन के धुले न धुले, नेकी तेरी कहीं तुले न तुले. मांग ले गलतियों की माफ़ी, मांग ले गलतियों की माफ़ी, कभी तो खुद से ही. क्या पता ये आँखें कल खुले न खुले, खुले न खुले. कर्मा रिटर्न्स. लेखक धनंजय देशपांडे. वाचन दत्ता सरदेशमुख.